आपण आता आलो पहिल्या टप्प्यामध्ये. तर पहिल्या टप्प्याची माहिती जाणून घेऊया तिकडून. प्रतीक, तर पहिल्या टप्प्याची आपल्याला माहिती सांग ना, काय काय ते. या पहिल्या टप्प्याचं नाव आहे नागोबाचं टप्पा. या टप्प्याबद्दल असं बोलतात की इथे नागांची पूजा केली जाते. नागपंचमीला इथे नागांची पूजा, नाग वगैरे दिसतात असं बोलतात. स्थानिक इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे, किंवा त्या लोकांची अशी मान्यता आहे की नागाची पूजा केली जाते. म्हणजे इकडे बघायला गेलं तर त्या दिवशी म्हणजे नाग वगैरे दिसतात किंवा त्यांची पूजा केली जाते. नाग दिसतात असं बोलतात. ओके, म्हणजे हे पहिल्या टप्प्याची आपल्याकडे खासियत आहे की इथे नागांची पूजा केली जाते. ओके, ही देवाची पायरी ना. आपण पोचलोय देवाची पायरी म्हणून आहे. तर ऋतिक, त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देवाच्या पायरीसोबत. देवाच्या पायरीचं असं बोललं जातं की जेव्हा मंदिराचं निर्मितीचं काम पूर्ण झालं तेव्हा देव इथे स्वतः अवतरित होऊन इथून देव वरती गेले. ओके, म्हणून त्याला देवाची पायरी बोलतात. ते म्हणून देवाचं पायाचा ठसा असा बघायला मिळतो आणि इथून जवळजवळ 350 पायऱ्यांचं अंतर. ओके, म्हणजे अर्धा टप्पा तर आपला पार झाला असेल आय थिंक सो. म्हणजे अजून अर्धा टप्पा बाकी आहे. अर्धा टप्पा, अजून एक टप्पा, त्यानंतर मंदिर. ओके, चला आता पुढे जाऊया. चला. म्हणजे आपण ऋतिक आहे, आपण हा दुसरा टप्पा ना, म्हणजे अजून एक टप्पा बाकी आहे आपल्यासाठी. ओके, ए चला चला. काय कर नाही साई, मग ड्रम थाप पण घेतला पाहिजे आता. मग आजवर गेलो असतो. वाजवणारे होते, थाप वाजवणारे सॅम आहे. 1-2 ड्रमर आहे, ताशावाला पण आहे, बेस उभा आहे. होय, अजून काय इन्फॉर्मेशन तुझ्या मते? ह्या सगळ्या गोष्टींची ना सर्वात चांगली माहिती ती मिळते की बॉम्बे गॅझेट जे ब्रिटिशांनी पब्लिश केलेलं. ओके, तिथल्या सगळ्या इन्फॉर्मेशनला धरून, म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन त्या एका ह्याच्यामध्ये आपल्याला भेटेल. हा, त्या बॉम्बे गॅझेट करून एक डॉक्युमेंट आहे. ओके, ब्रिटिशांनी तेव्हा पब्लिश केलेला तो. अजूनही आपण गुगलवरती सर्च केलं ओके, तर आपल्याला ते बॉम्बे गॅझेट मिळू शकतं. म्हणजे आपल्याला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती बॉम्बे गॅजेटमध्ये आपल्याला मिळू चांगली शकते. इन्फॉर्मेशन ओके, त्याबद्दल. इकडून गाव चालू आहे बोलतो. इथे पुढे गावासाठी पायवाट आहे. ओके, म्हणजे गावासाठी तिकडून. आदिवासींचं गाव आहे ते जुनं. ओके, केवढं जुनं आहे याची काही माहिती नाही. म्हणजे अजून आहेत की नाहीत तिकडे ते लोक? आहेत लोक राहतात अजून. अरे पण एकच मला आपल्याला एवढं जर वरती पण लोक राहतात. आपण एवढं चालतोय तेवढा आपल्याला त्रास होतोय. तर भेंडी त्या लोकांना सवय झाली ना. सवय झाली असेल मान्य आहे, पण भावा तरी पण काय नाही. बिस्किट कोण आणलंय तू? आणलाय बिस्किट. दे ना मग बिस्किट दे. मस्त आहे ना. हां, हे दे बिस्किट. जा घेऊन जा घरात भावा. लाल गळते. दे रे, दे खाऊ दे खाते तर खाऊ दे. आणि थोडा पण नाही ना. पाणी नाही ना भावा, पाणी संपलंय. खा ना खाली. एक भरव, एक तू खा, एक भरव. एक दे बिस्किट. हे तुझं खाल्लं जातात, एक तिकडे दे. हे दे एक. कुत्र्यांना. चलो. हां, तिथे काय बोलतो आपण ऋतिक? तिथे आपण गाव. थांब ना, आपण असं जाऊया ना. कोणता गाव? बहिरोळे गाव. ओके, आणि इकडून गाव आहे बहिरोळे. ते नाव पण आहे बहिरोळे म्हणून. तिसरा डप्पा आला. एक नंबर भावा, तिसरा डप्पा आला. जरा जीवा इथे पाण्याची टाकी आहे.
तेवढी मला व्हिडिओमध्ये समजते. बघा इथे पाणी चांगलं आहे, पिऊ शकतो. बरोबर ना ऋतिक? अरे डॉगी पण आला आपल्यासोबत. वा आता सोडणार नाही. आता नाही, आता ऋतिक हा तुझ्यासोबत. ही पाणपोई ना? अरे गायची मांडी बोलतात. गाईची मांडी हा तिसरा टप्पा. ओके, म्हणजे आपण तिसऱ्या टप्प्यापर्यंत इकडे पाणी पिऊ शकतो आपण. जवळजवळ 250 पायऱ्या आहे. इथून पण 250, पण चढण नसेल आय थिंक सो. आता इकडे पाणी पिऊ शकतो ना? हा पाणी घेण्यामध्ये आपल्याला बरोबर. ते ऐकलं होतं म्हणून थांबलो मी. तुमचा वेगळा ब्लॉग चालत होता. हा बघा, हा आमचा ब्लॉगर बघा. आज तक तो नुसते काठी पकडून उभा आहे बाबा. चालू तरी केलंयस की नाही? अरे ये उघडे बाबा. अरे हा उघडे बाबा का झालाय? याला असाच टाकतो की नाही बघ ब्लॉग मध्ये. मजा बघ आता. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. मम्मीने बघू दे ब्लॉग. सगळं मी पाठवतो, लिंकच पाठवतो की करून तेव्हा. हा बघा दुसरा ब्लॉगर.